विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी हे त्यांच्या कार्यालयामधून बाहेर पडल्यानंतर पुरोगामी संघटनांच्या विद्यार्थ्यांकडून त्यांना घेराव घातला गेला। पोलिसांनी ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे आणि विद्यार्थ्यांना अटक केली आहे। मात्र विद्यापीठानं या संदर्भात कोणतीच भूमिका घेतली नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे। कुलगुरूंनी ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांशी पाठीशी उभं राहायला हवं होतं असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। त्याचा जाब विचारण्यासाठी कुलगुरूंना घेराव घातला गेला। मंदार गोंजारी आपल्याला अधिक माहिती देतील। मंदार, एकतर आधी थोडक्यात की काल प्रकार नेमका काय घडला, ज्या प्रकारावरनं हे सगळे आक्षेप घेतले गेले, पुढची कारवाई झाली आणि आज नेमकं काय झालं जेव्हा कुलगुरू बाहेर आले? आज जेव्हा कुलगुरू बाहेर आले तेव्हा पुरोगामी संघटनांच्या विद्यार्थ्यांकडून कुलगुरूंना घेराव घालण्यात आला, त्यांना निवेदन देण्यात आलं आणि अशी मागणी करण्यात आली की पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईचा निषेध कुलगुरूंनी करायला हवा। कारण ललित कला केंद्र हे पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं एक केंद्र आहे, त्याचा एक भाग आहे। प्राध्यापक देखील विद्यापीठाचे आहेत, विद्यार्थी देखील विद्यापीठाचे आहेत आणि या सगळ्या प्रकारामध्ये विद्यापीठांनी, प्रशासनाने या विद्यार्थ्यांची, या प्राध्यापकांची पाठराखण करायला हवी असं या विद्यार्थ्यांनी म्हटलं। कारण या नाटकाची संहिता, या नाटकाची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती आणि त्यामुळं विद्यापीठ प्रशासन पूर्णपणे जबाबदारी झटकू शकत नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं आणि अर्थातच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी हवाला दिला। जी काही कारवाई आहे ती पोलिसांच्या पद्धतीने करतील, मात्र विद्यापीठाने म्हणून ठोस अशी काही भूमिका घ्यायला हवी, कुलगुरूंनी ती घ्यायला हवी अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती। या सगळ्या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडनं, कुलगुरूंकडनं काही प्रतिक्रिया समजू शकली आहे? आता थोड्याच वेळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत डॉक्टर सुरेश गोसावी हे त्यांची प्रतिक्रिया देणार आहेत। अर्थात ही प्रतिक्रिया अतिशय सावध असण्याची शक्यता आहे, कारण हा जो काही प्रकार घडला त्यानंतर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि ललित कला केंद्राचे जे प्रमुख आहेत डॉक्टर प्रवीण भोळे यांना अटक केलेली आहे की त्यांच्या अखत्यारीमध्ये हे नाटक होत होतं किंवा त्यांना या नाटकाची संहिता ठाऊक होती, स्क्रिप्ट ठाऊक होती असं म्हणत पोलिसांनी अटक केलेली आणि अतिशय आक्रमक म्हणू अशा स्वरूपाची ही पोलिसांची कारवाई आहे। दुपारनंतर या 6 जणांना पुण्यातील न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुलगुरू काय भूमिका घेतात हे अर्थातच महत्वाचं आहे। मात्र मी जसं म्हटलं अतिशय सावध भूमिका ही असू शकते की पोलीस त्यांची कारवाई करतील, विद्यापीठ या सगळ्यामध्ये पोलिसांना सहकार्य करेल अशा स्वरूपाची त्यांची भूमिका असणार आहे। धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।